नमस्कार, प्रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अंडा मसाला। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण अंडा मसाला तयार करणार आहोत। चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी मी एका बाउलमध्ये 6 अंडे बॉईल करायला ठेवले आहेत। अंडे बॉईल होत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ। मसाला तयार करण्यासाठी मी इथे कोथिंबीर, आलं आणि लसूण घेतला आहे, 2 मध्यम आकाराचे कांदे आणि 2 ते 3 चम्मच दही लागणार आहे। सर्वात अगोदर आपण आलं, कोथिंबीर आणि लसूणचा पेस्ट तयार करून घेऊ। आता आपला आलं आणि लसूणचा पेस्ट तयार झालेला आहे। आपण आता कांदे तळून घेऊ। त्यासाठी मी कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल घालून घेणार आहे। आता तेल छान गरम झाले आहे। आपण यामध्ये कांदे घालून घेऊ। कांदे आपल्याला हाय फ्लेमवर तळून घ्यायचे आहे। कांद्याचा कलर गोल्डन होईपर्यंत आपल्याला कांदा छान तळून घ्यायचा आहे। आता आपला कांदा इथे छान तळलेला आहे। आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। याच तेलामध्ये आपण थोडासा खोबरा किस पण तळून घेणार आहोत। आपण याच तेलात अंडे सुद्धा तळून घेणार आहोत। मी सर्व अंड्यांना कट करून घेतले आहेत, जेणेकरून अंड्यामध्ये छान मसाला जाईल। आता आपले सर्व अंडे इथे छान तळलेले आहेत। आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता तेल छान गरम झाले आहे। आपण यामध्ये काही सुके खडे मसाले घालून घेऊ आणि आलं, कोथिंबीर आणि लसूणचा पेस्ट घालून घेऊ। 2 चम्मच छान परतून घ्यायचे आहे। आता आपला पेस्ट छान इथे शिजलेला आहे। आपण यामध्ये मिक्स केलेलं दही घालून घेऊ आणि छान हलवून घेऊ। यामध्ये आता आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालून घेऊ। छान परतायचे आहे। आता मसाला इथे छान शिजलेला आहे। आपण यामध्ये गरम पाणी घालून घेऊ। पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। यावर आपल्याला थोडे नमक घालून घ्यायचे आहे। आता पाण्याला छान उकळी आलेली आहे। आपण यामध्ये अंडे घालून घेऊ। आता
आता अंडा मसाला इथे छान शिजलेला आहे. आपण यावर कोथिंबीर घालून घेऊ आणि थोडासा गरम मसाला. छान हलवून घेऊ. मस्त आपला चमचमीत अंडा मसाला इथे तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.